की दंड 3.5 कोटीच्या आसपास का आकारला, तर जे काम दोषपूर्ण आहे तेवढं काम नीट करायचं आणि तेवढ्या कामाच्या व्हॅल्यूच्या पर्सेंटेजमध्ये त्या ठिकाणी दंड आकारायचा. दोन प्रश्न आहेत. एक, आता जाग आल्यानंतर सर्व कामाचं पुन्हा एकदा त्या ठिकाणी ऑडिट चेकिंग मुंबई महानगरपालिकेला करायला सांगणार का? आणि ही जी दंडाची रक्कम आहे ही दंडाची रक्कम वाढवणार का? इंजिनियर्सवर नक्की काय कारवाई करणार? दंडाची रक्कम वाढवणार का? आणि त्या ठिकाणी जे पर्यवेक्षक आहेत त्यांच्यावर सुद्धा काय कारवाई करणार? असे माझे 3 स्पेसिफिक प्रश्न आहेत. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य अतुलजींनी मुंबईच्या काँक्रिटीकरणाच्या संदर्भामध्ये जो प्रश्न विचारलेला आहे ती काँक्रिटीकरणाची कामं ही 2 टप्प्यामध्ये सुरू आहेत. त्याचा पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा याच्यामध्ये मी जात नाही, त्यांना देखील माहिती आहे कुठची कामं सुरू आहेत, कुठच्या एजन्सीला मिळालेली आहेत. परंतु फक्त त्याच्यातला एकच उल्लेख मी या ठिकाणी करतो की पहिल्या टप्प्यामध्ये जे 191 पहिलं काम जे आहे 191 रस्त्यांची जी कामं आहेत त्याच्यामध्ये 45 रस्ते पूर्ण झालेले आहेत. दुसऱ्यामध्ये 103 रस्ते पूर्ण झालेले आहेत. चौथ्यामध्ये 47 रस्ते पूर्ण झालेले आहेत.